गेवराई बीड राष्ट्रीय महामार्गावरून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांना गुप्त बातमीदाराने दिली असता सदर ठिकाणी हायवेवर तात्काळ पोलीस पथक पाठवून 3 हायवा वाळूने भरलेल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच ही कार्यवाही काल दिनांक 20 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. नायरा पेट्रोल पंपाजवळ अनधिकृत वाळू घेऊन 3 हायवा चालल्या आहेत, अशी माहिती गेवराई पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांना मिळाली असता त्यांनी सदर ठिकाणी पोलीस पथकाला कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर सदरच्या हायवा पाठलाग करून गेवराई पोलिसांनी पकडल्या आहेत. तसेच या प्रकरणी 3 आरोपी विरुद्ध गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच या कार्यवाहीत 1,20,54,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाणे प्रमुख प्रवीण कुमार बांगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर, पोलीस हवालदार रामनाथ उगलमुगले, ASI सुरेश पारधी, पोलीस हवालदार संजय सोनवणे, पोलीस हवालदार सरवदे, पोलीस शिपाई शेखर हिंगावार यांनी केले आहे.